हा आत्ताच इथं तुमच्या गावात एंट्री मारली. एंट्री मारल्या नेटवर्कच गेलं. मोबाईलला काय रेंज नाही, काय लोकेशन नाही, काय नाही. ती लोकेशन वाली बाईक काय बडबड लागल्या तिचं तिला कळना, मधीच अडकत्या, मधीच थांबत्या. बरं गोल गोल घुमून इथंच आणलो. इथे एका साईडला बघावं तर नारळी झाडं, दुसरीकडे असा समुद्र. माणसाला कळावं कसं, असा विषय झाला. ते मोबाईल मध्ये गेम खेळताना नाही का, पुढच्या स्टेजला गेल्यावर सगळीकडे सेमच बिल्डिंग आणि सेमच झाडं दिसतात, तसा विषय झाला. काय ओंक्या, अरे डोसक्याचा भुसकाट पडला हो. नेटवर्क नसल्यामुळे विषय आड होतोय म्हणताना म्हणलं. तुम्हाला माहित आहे का दाद्या, माहित आहे रघुनाथ खोतांचं घर माहित आहे? आय एम सॉरी, मी इथे नवीन आहे, मला इकडचं जास्त माहित नाही. ही इकडचीच आहे, इनफॅक्ट ही खोतच आहे. हो ना? हो हो. झालं मग कामच झालं. एकदम टायमावर भेटलं तुम्ही. जरा सोडा की त्यांच्या घराबद्दल. मला उशीर होतोय, मी निघते. नाही ताई, तुम्ही घाबरू नका. अहो जरा मदत करा फक्त. त्या लोकेशन वाल्या ताईनं जर टांग दिली नसती तर या ताईची मदत घ्यायला लागली नसती का ओंक्या? हो ना बाबा. झालं का, आम्ही आलोय कोल्हापुरात न हो. त्यामुळे इथं कोण ओळखीची लई काही नातेवाईक नाहीत, पाहुणे बाई नाहीत, मित्रमंडळी नाहीत. कुणाला विचारायचं काय कळेना. पत्ते बी काय गावीन झाल्यात. बरं इथली लोक काय सांगतात आम्हाला काय कळत नाही, आम्ही काय सांगतो त्यासनी काय कळत झाले. ती लोक म्हणतात काय हायसर थैसर, काय इथली भाषा आम्हाला काय कळतच नाही. म्हणतात म्हणलं जरा मदत करा, त्यांचं घर दाखवा तर माहित असेल तर. ठीक आहे, मी दाखवते घर, पण लांबून. हा काहीच प्रॉब्लेम नाही. ओंक्या हे बघ लगेच तयार झाले रे ताई. लय बरं झालं. माझ्या दादांनी सांगितलंय की अडल्या नडल्याला मदत करावी. एक नंबर. आणि आमच्या आई साहेबांनी काय सांगितलं माहित आहे? ज्यानं मदत केली त्याचं तात्काळ आभार मानून टाका. धन्यवाद मंडळ, आभारी आहे तुमचं. तुमच्या दादासनी एकदा भेटलं पाहिजे बरं काय. त्यांनाच भेटायला आले तुम्ही. हा कुठे काय नाही, चला. हा चला चला. ए चल ओंक्या. त्या मातीचाही विचार व्हायला हवा जिने आजवर आपल्याला जगवलं. हे सगळं पटतंय मला, पण तरी एकदाच काय, तुम्ही 10 वेळा जरी विचारलं ना तरी माझा निर्णय आणि माझी तत्व बदलणार नाही. जमिनीचा विषय डोक्यातून काढून टाका. विषय संपलं. ऐका असं चिडून जाऊ नका. ऐका बघा, शेवटी तुम्ही आमच्यापेक्षा वयानं मोठा आहे, मानानं मोठा आहे, अनुभवानं मोठा आहे. 4 पावसाळ तुम्ही जास्त बघितल्यात. पण माझा एक विचार ऐकता का तुम्ही? मला असं वाटतंय की जुन्याबरोबर नव्याची सांगड बी घातली पाहिजे आपण. जर नव्याची सांगड घातली की नाही जुन्या संघ, तर पुढचा मार्ग सोपा होणार. मला सगळं मान्य आहे, तुमची जमीन आहे, सगळं पटतंय. आमची बी जमीन आहे, आमचा बी जिव्हाळ्याचाच विषय आहे. पण आता बरं लय लांब जाय नको, साधं उदाहरण घ्या. आम्ही इथं तुमच्या गावात आलो, नेटवर्क नाही हो, साधं लोकेशन कळना, आम्ही दोघं येरबाडल्यावानी करायला लागलो. कुठल्या काळात जगतोय आपण सांगा की? एक कांडी बी ना माझ्या फोनला तर बुंगल्यावानी झाला. आम्हाला सुधारणा काय? पण प्रगती झाली पाहिजे लो. साधा विचार करा, एखादी कंपनी आली गावात, नवीन सुखसोयी येणार, गावातल्या लोकांना रोजगार मिळणार, गावाचं भलं होणार. तर तसं होणार असेल तर का नको सांगा बरं? जरा विचार करून बघा तर. अधिपतीराव, उद्या सकाळी सकाळी एका कामानिमित्त मला बाहेर जायचं. काही कामं शिल्लक आहेत, ते आता उरकून घेतो.
एवढ्या लांबून तुम्ही प्रवास करून आलाय, थकला असा. उत्तमरित्या पाहुणचार घ्या. बंधू, हा दादा. पाहुण्यांचा पाहुणचार उत्तमरित्या झाला पाहिजे. त्यांना काही कमी पडता कामा नये. होय दादा. येतो आम्ही. चिनू, इकडे. अहो ही काय पद्धत आहे औषधं देण्याची? असं कोणी औषधं देतं का? नको म्हणतायत ना ते. अहो रोज असंच करतात ते. नको नको म्हणतात, ऐकतच नाहीत आणि मग असे एकदम अंगावर येतात. बघू, मला गोळ्या बघू. अहो या एवढ्या गोळ्या देता तुम्ही त्यांना? हा त्यांचा रेग्युलर डोस आहे. भुवनेश्वरी मॅडमना माहिती आहे. सर तुम्ही शांत व्हा सर. सर प्लीज प्लीज शांत व्हा प्लीज प्लीज सर. मी सांगते ना त्यांना. हा माझं ऐकणार ना तुम्ही? हो मी सांगते त्यांना. ते तुम्हाला नाही देणार औषधं. तुम्ही शांत व्हा प्लीज. शांत व्हा प्लीज. शांत व्हा. दीर्घ श्वास घ्या. सावकाश. सुनबाई, अगं तू तू इथं काय करतेस? गोळ्या. अगं तू कशा बाई? ही देईल की गोळ्या? दे दे गोळ्या दे. हा, दे. आता काय झालं यांना? आणि जास्त चिडचिड करतात. औषधं देताय ना वेळेवर? वय वय समजा चालू आहे. मॅडम मी एक बोलू का? काय? मला असं वाटतं की आपण जर एखादा दिवस सरांना इकडे आपल्या बरोबर जेवू दिलं तर, म्हणजे ते आपल्या सगळ्यांमध्ये बसतील. खोलीत एकटंच बसून त्यांची जास्त चिडचिड होत असेल ना. आपल्या सगळ्यांमध्ये बसले तर ते लवकर बरे होतील. ते इथं येणार नाहीत. तशी पद्धत नाही या घरात. आणि तुमच्या डोसक्यात हे जे काही बदलाचं वारं आलंय ना, ते काढून टाका. या घराला बदल चालत नाही. जसं चाललंय तसं चालू द्या. आणि आम्ही बघू त्यांच्या तब्येतीचं काय ते. चला करा सुरुवात. मला माहित नव्हतं तुम्ही एकदम दाराला एकदम टेकून उभे. लागलं काय? नाही नाही. एवढं काही चूर नाही का तुझा? काय नाही. होत ताई. ठीक आहे ना सगळं? हा दादा प्लीज घरच्यांना काही सांगू नका. नाही बोलतो. काय काळजी करू नका तुम्ही. काय काय झालं? हेच की नेटवर्कच की विषय तो आमचा मगाचा चाललेला. ते तेवढं बघा की श्रीनू दादा व्हिडिओ कॉलचं तेवढं बघा की. आमच्या मास्तरीन बाईसनी हे पुस्तकं बघून एवढा आनंद होईल का नाही तेवढं करायचं. मला माहिती आहे इथं जरा अवघड आहे, पण काहीतरी आमच्यासाठी पाहुण्यासाठी जुळणी करा, आहे का नाही? आम्ही करतो ना काहीतरी. हा हा आम्ही करतो. एक नंबर. वायफाय. हा हा चला चला तुम्ही चला. चल चला चला. ए तू थांब. तू कशाला? तू इथेच थांब. थांबशील ना? हा हा मी
थँक्यू थँक्यू श्रीनिवास. चला चला. चला. हा अधिपती. मास्तरीनबाई, हा बोला. व्हिडिओ कॉल कसा काय केला तुम्ही? अहो काय सांगायचं तुम्हासनी, व्हिडिओ कॉल करायला एवढी खटपट केली की नाही आम्ही. एकतरी इथे नेटवर्कची बोंबाबोंब, शेवटी वायफाय घेतला, मग झाला व्हिडिओ कॉल. अच्छा बोला ना. काय हो, सगळं ठीक आहे ना? हा हो. वाटत तर नाही. म्हणजे काय कसलं टेन्शन आहे का? हो मास्तरीनबाई. हा नाही, काही नाही, काही नाही. काय तुम्हाला रूम मध्ये एकटीला भ्या वाटायला काय? नाही, पण मला वेगळीच भीती वाटते. काय कसली? जाऊ दे, आपण तुम्ही परत आलात की बोलू. हा म्हणजे काहीतरी झालंय? नाही हो, खरंच काहीच नाही झालंय. काय आहे बघा मास्तरीनबाई, एक तर तुम्हाला खोटं बोलायला येत नाही. लवकर पडशीर बोलून टाका, माझ्या डोसक्याला टेन्शन देऊ नका तुम्ही. काय झालंय? तुम्ही तुमचं काम करा. मी काम करतोच हो, तुम्ही सांगा काय आईसाहेब काय बोलल्या काय? नाही मग ते चारुहास सर. तिने काय केलं आता? काय राडा घातला काय परत? अहो राडा? अधिपती सारखं सारखं असं करायला ते काय वेडे आहेत का? त्यांची तब्येत बिघडली आहे. ती तर लई वर्ष झाली ठीक नाही, त्याच्यात काही नवीन आहे? तेच तर ना अधिपती, मी तेच म्हणते. खोलीत सारखं एकटा बसून माणूस चिडचिड करू लागतो. मला काय वाटतं, आपण त्यांना कधीतरी बाहेर जेवायला वगैरे नेऊया. काय का मास्तरीनबाई बघा, यो विषयी मी तुम्हाला आधी बी बोललोय, आता बी तुम्हाला तेच सांगतो. तो माणूस नाही शाण्या टाळगेचा, त्या गोष्टीत तुम्ही पडू नका जा. पण मला सांगा, त्यांच्या एवढ्या गोळ्या का सुरू आहेत? ते मला माहित नाही. तुम्ही मला त्यांच्या डॉक्टरांचा नंबर द्याल का? ते माझ्याकडे नाही नंबर विंबर डॉक्टरचा. हो पण अधिपती. ऐका की, ऐका, ह्या विषयावर आपण नंतर बोलूया. मी तिकडे आल्यावर दुसऱ्या काही विषयावर बोलायचं असेल तर बोलूया. अक्षू, काळजी करू नको, तुझी शाळा लवकरच चालू होईल. हो, शाळा तर सुरू होईल लवकर, पण मला आता वेगळीच चिंता आहे बाबा. कसली? चारुहास सरांची. काय झालं? त्यांची तब्येत अचानक खूप बिघडली. पण त्यांना नक्की झालंय काय? तेच ना, काही कळतच नाहीये बाबा. आणि मी इथे कुणालाही विचारलं ना तर कुणी मला काहीच सांगत नाही. 7-8 वर्ष त्यांच्या गोळ्या सुरू आहेत. इथे नर्स आल्या होत्या, मी त्यांनाही विचारलं, त्यांनी काहीच नाही सांगितलं मला. असं का बरं? माहित नाही. आणि मी नर्सना डॉक्टरांचाही नंबर मागितला तर त्यांनी तोही दिला नाही. आणि बाबा, त्यांच्या रोज सकाळ दुपार संध्याकाळ अशा 7-8 प्रकारच्या गोळ्या सुरू आहेत. अरे बापरे, एवढ्या गोळ्या? बघा ना, ते सारखे व्हायलेंट होतात. आणि गोळ्या द्यायला लागला ना की बिचारे गोळ्या नको असं म्हणतात. आता इतकी वर्ष गोळ्या घ्यायच्या म्हणल्यावर वैतागून जातो ना माणूस. तेच तर बाबा, म्हणूनच मला असं वाटतंय की आपण त्यांची आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू करूया का? काही फरक पडला तर चांगलंच आहे ना. हो, पण ते भुवनेश्वरी मॅडमना चालणार आहे का? आपण ट्राय तर करून बघू. तुमच्या ओळखीत आहे का कोणी असं? हा, माझा एक मित्र आहे, त्याला आयुर्वेदातलं बरंच कळतं. बाबा, मग त्यांच्याशी बोलाल प्लीज? हो, मी आजच फोन करतो त्यांना आणि विचारून घेतो. हा ठीक आहे, चालेल. मी वाट बघे ना तुमच्या फोनची. कळवा. बाय. हा. चहा. मग काय झालं? काही बोलायचंय का? नाही, ते तुम्ही पाहुण्यांना घेऊन जमीन दाखवायला गेला होतात ना? हा, त्याचं काय? नाही, बघितली पाहुण्यांनी जमीन? हा, बघितले ना. आम्ही आमच्या परीनं त्यांच्या जमिनीचं महत्व समजावून सांगितलं. काय बरं, म्हणजे पाहुण्यांका तुमचं म्हणणं पटला? आता ते माका काय माहित नाही, पण त्यांना याचं महत्व समजावून सांगायचं ते मी सांगितलं. कसं आहे ना उमा, या जमिनीवरती आपलोच काय किंवा त्यांचो एकट्याचो हक्क नाही ना. त्या जमिनीमध्ये उगवलेल्या वनौषधीमुळे किड्या मुंग्यांचं, पक्षी प्राण्यांचं अस्तित्व पण आहे ना. त्याचा पण विचार केला पाहिजे ना.
ही अशी औषधी जंगलं तोडून तिथं कारखाना उभा करायचा आणि मी परवानगी देऊ त्यांना? कसं शक्य आहे? तर त्याच औषधांमुळे आपला अख्खा गाव निरोगी राहता ना. आता गोदाक्काला लेप लावला, त्या बरी झाली, ते कशामुळे? या वनौषधीमुळे ना. मग कसा काय हो म्हणू मी त्यांना? हा पण आपणाक कळता त्यांना कसं समजवायचा? हा पण माणसा का समजायला वेळ लागतं ना. पण त्यांनी पण त्यांचे प्रयत्न थांबूक वय. त्यांनी किती पण प्रयत्न केला ना तरी माझा नकार पक्का आहे. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार, रघुनाथ खोत बोलतोय. नमस्कार रघुनाथराव. अहो जयदेव आमोणकर बोलतोय. ओळखलत का? हो नमस्कार नमस्कार जयदेवराव. ओळखलं का काय विचारते? बोला बोला. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही उत्तम. आणि काय यंदाच्या व्याख्यानमालेत आला नाहीत तुम्ही कोल्हापूरला? काय सांगू जयदेवराव, अहो नेमकं त्यावेळी माझ्या बायकोची बहीण वारली हो. अरे बापरे, ते बरेच वर्षात आपलं काही बोलणंच झालं नाही ना, त्यामुळे काहीच कळलं नाही हो. बर, काळजी घ्या. हो जयदेवराव, आपण फोन कशासाठी केला होता? अहो काय आता, किती वर्ष झाली तुमच्या मागे लागलोय. रघुनाथराव, ही माझी मुलगी अक्षरा. हो ओळखतो ना मी. नमस्कार काका. कशी आहेस बाळा तू? मी छान आहे काका. बरं तुझी शाळा काय म्हणते? बंद आहे सध्या, पण होईल लवकरच चालू. पण का शाळा का बंद आहे? शाळा बंद करू नकोस. अगं तुझ्यासारख्या शिक्षकांची आता समाजाला गरज आहे. हो काका, मी शिकवणं सोडणार नाहीये कधीच. आणि मुख्य म्हणजे तुझ्या विद्यार्थ्यांना वनौषधीची माहिती द्यायला मी येत जाईन ना. हो चालेल ना, नक्की. आपण लवकरच सेशन अरेंज करू. हा आणि काय म्हणलीस तू? काय काय करायचं? काय पाहुणं, कुणीकडचं म्हणायचं तुम्ही? माझ्या माहेरकडचे. असं आहे वय? नाही कधी बघितलं नाही म्हणून म्हणलं. म्हणजे लग्नात बी नव्हते? हो तेच, लग्नाला आले नाही ते, म्हणून आता आलेत भेटायला. असं आहे काय? बरं बरं, यांचं चहा पाणी नाश्ता बघा. हा हो. काय झालं अक्षरा? नाही नाही, काही नाही. मी कोणाचा आवाज आहे? अरे, काय झालंय? काय कुठून येतोय? त्यांच्याच खोलीतून आला, चारुहास सरांच्या. त्यांना गोळ्या दिल्या की ते शांत होतात, पण मग मध्येच असे व्हायलेंट होतात. अच्छा अच्छा, तुम्ही जयदेवराव म्हणाला होता ते हेच काय? काका आपण जाऊयात का त्यांच्या खोलीत प्लीज? हो चला. प्लीज या या, चल. माझं म्हणणं आहे की संस्कार चांगले असतील की आदर आपोआपच येतो. संस्काराने नाती घट्ट होतात आणि आदराने प्रेम वाढतं. आम्ही आमच्या मुलांवरती चांगले संस्कार केले आहेत, त्यामुळे ते आमच्या शब्दाबाहेर नाहीत. अरे बापरे, अधिपती हे समजा आमच्या डोसक्यावरून गेलो. संस्कारांची भीती कसली हो? संस्कार कसे वागण्यात दिसले पाहिजेत. आता आमच्या अधिपती बघा आदर्श लेख आहेत का? तर आम्ही त्यांच्यावर तसे संस्कार केल्यात. रिस्पेक्ट करायचा, बायांना मान द्यायचा, मोठ्यांना पाया पडायचा. त्यांना मान दिला नाही होय तुम्ही? हा, आल्याला पाया नाही पडला? पडा पाया, पडा पडा किंवा पाया. नाही नाही राहू दे अधिपतीराव, काही गरज नाहीये. तुमच्या चिरंजीवानी आमचं म्हणणं ऐकण्यातच आमचा मान होता. पण बहुतेक त्याने आमचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये. आणि म्हणूनच तुम्हाला इतक्या लांब इथे कोकणात आमच्या घरी यावं लागलं.
हा जरा मोठ्याने बोला की हो. हा असं तोंडातल्या तोंडात काय बोलताय गुळमुळ आपल्या सोनबाईंसारखं. या शिकलेल्या लोकांचा ना हाच गोळ आहे बर का. हा जरा मोठ्याने बोला की. हा बोला मोठ्याने. हा बोला. आणि म्हणूनच शिक्षण महत्वाचं असतं. शिकलेली सुसंस्कृत माणसं हळू आवाजात आणि अत्यंत अदबीने बोलतात, आणि तेही विशेषतः स्त्रियांसमोर. असो, या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. मी माझा निर्णय तुमच्या चिरंजीवांना सांगितलाय, तो त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला असेलच अशी खात्री आहे मला. हे बघा मग आता मुद्द्याचं बोलूया का आपण? अहो तेच बोलायला तर आम्ही कोल्हापुरातून इथं आलो नाही का. हा हे आम्ही आमचं बोलणं लयच मनाला लावून घेतलंय. हा सगळ्या गोष्टी लई मनाला लावून घेताय वय. हा बघा ना सगळी कसे दबावाखाली आहेत तुमच्या. वादळ आलं की ताट झाड काडकन मोडतय. हे निसर्गावर एवढं प्रेम करून बी कळ नाही वय तुम्हाला. लवाळ्यासारखं लवचिक राहावं माणसानं, आणि निसर्गाच्या चक्राची माणसाने काळजी करायची काय बी गरज नाही. ते माणसाच्या हातात नाही, ते चालूच राहतंय. आणि म्हणूनच ते चक्र माणसाच्या हातात देऊन मला तोडायचं नाही. अहो आम्ही निसर्गाशी लढत नाही, आम्ही निसर्गाला पूजतोय. आणि आम्ही निसर्गाचा सौदा करत नाही, जपतो त्याला. त्यामुळे हा व्यवहार होऊ शकत नाही. पुण्यांदा विचार करा. 1000 वेळा सांगितले तरी हा रघुनाथ खोत आपला निर्णय बदलणार नाही. चूक करताय तुम्ही. माझ्या जमिनीसाठी, मातीसाठी, माझ्या निसर्गासाठी आणि माझ्या शेतकऱ्याच्या स्वाभिमानासाठी मी अशा 1000 चुका करायला तयार आहे. का ऐका की उगाच कशाला इशे हार्ड करायला आहे. आम्ही एवढं सांगालोय तर तुम्ही. विषय संपलो. नाही हे बघा तुमचा निर्णय मान्य आहे आम्हाला, पण आम्ही तुम्हाला एकच सांगतोय, तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतायसा. आणि हे आज तुम्हाला कळणार नाही, येळ आली की कळ. शिक्षण तर तुम्ही घेतलंय, पण देव तुम्हाला चांगली बुद्धी देव, एवढंच म्हणू शकतोय आम्ही. येतो. थांबा ताई. एक सवाष्ण आमच्या घरी आली आहे, तिला असंच कसं जाऊ देऊ. मी आलेच. हा या बसा ना. खोतांच्या परंपरेनुसार खोतांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना खोत मोकळ्या हाताने कधी पाठवत नाहीत. काय काय झालं काय असं का भूत बघितल्यावानी करायला. काय नाही काय तू अचानक आला ना व म्हणून थोडीशी घाबरली. तू मला घाबरलीस. नाही तसं नाही, मी तुला कशा पायी घाबरते. अरे मी ती सहज आवरा. हे काय
इथं कसं काय आलं? बघ कपाटात ठेवा पाहिजे होतं. हे काय चाललंय? शिकवणी. म्हणजे कसली शिकवणी? कुणाची शिकवणी? आजींची. तुम्ही हे सगळं मास्तरीनबाई काय करलाय तुम्ही? आई साहेबांनी जर कळलं ना काय खरं नाही. सॉरी. तुम्ही घराची शाळा करू नका. कोण आहे? सरकार, तुम्हाला आणि वहिनी साहेबांना थोरल्या सरकारने बोलवलं आहे. हा आलो. मी पुढे होतो, तुम्ही या आणि ते लपवून ठेवा सगळं. सांग पटशिरी. ताई, त्या रघुनाथचा भाऊ हाय, धाकटा भाऊ हाय, त्याचं नाव आहे बंधू. त्याची बायको हाय मंजू आणि त्यासनी का नाही एक मुलगा हाय डुग्गू नावाचा. आणि लाली तिची बहीण हाय आणि तिच्या नवऱ्यानं का नाही बिझनेस मध्ये समजा पैसा आणि प्रॉपर्टी समजा घालवलं तर त्याच्यामुळे ती का नाही भावाकडेच राहते. आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे कांता आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे श्रीनू. आणि त्याच्यानंतर का नाही त्याच्या आईचं नाव आहे दाईची. ती एकदम कडक स्वभावाची आहे, पण ती सुद्धा त्याच्या शब्दाबाहेर जात नाही बरं का ताई. आणि त्याची बायको तरी एकदम नवरा म्हणाल तसं वागणारी आहे बघ. आणि एक ती त्याच्या मेहुणीची पोरगी आहे ओवी, आणि ती लंडन वरून आल्या. आणि त्या ओवीस आणि त्याचा अजिबात काय बी पटत नाही. बाकी शब्द जाऊ दे, त्याच्या मुलीबद्दल काही माहित असेल तर सांग. ताई अगं त्याच्या मुलीबद्दल का नाही लई माहिती नाही मिळाली. पण एवढं कळलं बघ, ते म्हणतात की तो कसला खेळतो, बॅडमिंटन ते ती खेळत होती. तर ते काय तिच्या बापाला आवडत नव्हतं म्हणून तिनं तो खेळ बंद केलता मध्ये. पण आता ती ज्या कॉलेजात आहे का नाही त्या कॉलेजामध्ये ती गपचूप मध्ये तो खेळ खेळती असं मला कळलंय. दुर्गे, काय ताई? आम्ही सांगतोय ते कर. काय ताई? आपली समधी माणसं कामाला लाव. आणि काय ते बॅडमिंटन का काय ते त्याची मोठी स्पर्धा भरवायची कोल्हापुरात. काय? आणि ही बातमी त्याच्या पोरीपर्यंत पोचवा. काय बी करून ती पोरगी या स्पर्धेत आली पाहिजे. जिथं तिथं तिचे फोटो बातम्या गेल्या पाहिजेत. बघू देत तरी त्या रघुनाथ खोतला त्याची पोरगी काय करत्या ते. त्यानं आमचा पान उतारा केला, आता आमची बारी आहे. वय ताई, मग पैंजण घालायला मनाई केली आणि आता अधिपतींच्या बाबांचं औषध पाणी करायलाही मनाई केली. काय करू? कसं समजावू मी त्यांना? मी वर्किंग वुमन आहे, मला काम करायची सवय, मला करायचंय काम. मी घरचं दारचं काम करायचं नाही, कुणाला आपलंच करायचं नाही. मग मी काय करू? मी? देवा, मला भीती वाटते. हे जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस हा सगळा राग अधिपतींवर निघेल आणि मग आमची मैत्री. मला असं नाही होऊ द्यायचंय. काय करू? इथे सून म्हणजे एक शोभेची भावली आहे आणि भुवनेश्वरी मॅडम स्त्री असून असं वागतायत माझ्याशी. मला माझ्याच अस्तित्वासाठी लढावं लागतंय. मला बळ दे, शक्ती दे मला ही लढाई जिंकायची. लक्ष घाला, नाही पैशाची काही काळजी करू नका. नाही ते आलं लक्षात जाहिरातीचं. मी जरा आई साहेबांसंग एकदा बोलतो. माहितीये बॅडमिंटन. ठीक आहे, ठेव. काय सांगायला लागलाय? आपली सगळी माणसं कामाला लागलेत म्हणून पेपरात जाहिरात आल्या. काय आता आपण आयोजन करतोय म्हणल्यावर कार्यक्रम कसा जोरदार व्हायला पाहिजे. तुम्ही पण जरा जातीने लक्ष घाला अधिपती. घालतो, पण हे मध्येच काय सगळं? काय अधिपती, कारण आम्हासनी असं वाटतंय की मुलींनी फक्त चूल आणि मूल करू नये म्हणून या स्पर्धेचं आयोजन करतोय आम्ही. आम्हासनी असं वाटतं की मुलींनी देशासाठी खेळावं आणि ही स्पर्धा फक्त कोल्हापूर मधल्या लोकांसाठी नाही तर काय राज्यस्तरीय बनतात ना तसं. म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पोरीबाळी आल्या पाहिजेत ही बॅडमिंटन का काय ती खेळायला. अधिपती, तुम्ही तुमच्या माणसांशी बोला, मोठं नियोजन करा. काय पैशाची काळजी करू नका. पैसा लई होता, मोठे बॅनर लागले पाहिजेत,
सूर्यवंशी संस्थान आयोजित भव्य बॅडमिंटन स्पर्धा. अरे वा, काय भारी जाहिरात होईल. सूर्यवंशी संस्थान आयोजित हे बघा, तुम्ही जे नेहमी ऑफकोर्स म्हणता ना, त्याचा उच्चार ऑफकोर्स असा आहे. म्हणा बरं. कोर्से. कोर्से नाही हो, ऑफकोर्स. 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 आणि स्पेलिंग OFCOURSE. ऑफकोर्स. लिहा आता तुम्ही. लिहा. चला लिहा. हा. ओ लय अवघड आहे हो. जॉक होता जॉक. जोक. आणि झाला का करून? आता लिहा. ओ कोणाचा? काय माहित. यावर. उमा, 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 सकाळी सकाळी उठून एवढा सगळं एकट्याने केला? जाऊचा ना कोल्हापुरात म्हणून बनवून ठेवलंय. उगाच कोणाची तारांबळ ओढूक नको. सगळ्यांचा विचार करा, स्वतःचा विचार करू नका. माका सांगायचं, मी नसता का मदत केला? रात्रभर औषधं बनवत होतास, आता प्रवास करू. तुमका तरी आराम खाया. मग निशिक काम सांगायचं ना. ते काय नाही म्हटलं असतं काय? खरंच पण ते का पण जाऊचा ना. निशिक काय जाऊचा? कॉलेजाक जाऊचा ना त्याका. उगाच उशीर होईत. गडबड नको ना माझ्यामुळे. मग माका सांगायचं ना, मी मदत केला असता. झालाच सगळं आता. उमा, तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही पोळ्या लाटा, मी भाजते. माझं ऐका जरा. काय फरक पडत. चला करा. यशस्वी हो. ह्यो डबो आंबोळी आणि चटणी. एवढं मोठं डबो? मैत्रिणी असतील ना म्हणून. हा, सांभाळून जा. मी पण जाते. ॲक्च्युली मला डॉक्युमेंट्स काही प्रिंट आउट घ्यायचे आहेत आणि कुरिअर पण करायचं आहे, सो मी पण जाते. बरं दादा, मी येते. सावकाश बाळा. हो आई, मी येते. अहो, कोल्हापुरात जाऊचा ना, आवरून घेऊचा लागत. हा, सर्वेश्वरा, सांभाळून घे रे बाबा. फायनली निशिगंधा खोत तिचं गाव सोडून स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी कोल्हापुरात आली. पण सगळ्या राज्यातनं मुलं आली असतील ना. करण्याची भीती वाटतेय. नाही सर, तुम्ही जसं म्हणता तसंच मी करणार आहे. म्हणजे माझ्या गेमकडे आणि माझ्या प्रत्येक स्ट्रोककडे लक्ष देणार आहे. होईना बात. आलोच मी रजिस्ट्रेशनचं बघू. चांगलीच तयारी करून घेतली ना कोचने. बस काय
सॉरी नाही जा बट हो केवढं आहे बघ ना. भुवनेश्वरी बाई ओवी काय ओवी बघ आयोजक भुवनेश्वरी सूर्यवंशी. अहो लगेच कुठे निघाला असं तुम्ही? म्हणजे आपल्यामध्ये मतभेद असतील पण मनभेद असायला नग. अहो आम्ही इकडे एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलंय, चला की तिकडं या. माफ करा पण आम्हाला नाही थांबता येणार, आम्हाला निघावं लागेल. अहो लय वेळ नाही घेणार तुमचा, इथंच आहे मैदान. अहो धावती भेट दिली तरी आम्हाला आनंद होईल. या की. अहो एवढं तुम्ही कोकणातून इथं आलात, आता स्पर्धा न बघता जाल तर कसं वाटेल आम्हाला. या की. अहो आई तुम्ही का गप, तुम्ही सांगा की तुमच्या मित्राला. हा हो रघुनाथराव, मॅडम म्हणतात तर जाता जाता थोडा वेळ थांबू, मग जावा तुम्ही कोकणात. आमचं एक जाऊ दे हो, पण निदान तुमच्या मित्राला तरी नाही म्हणू नका. ठीक आहे तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच. मला माफ करा. अगं बाळा, तू कशाला माफी मागतेस? नाही खरंच सॉरी, मला असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी घडेल. आता जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाही आणि मी काही पहिल्यांदा ऐकत नाही. अशी माणसं आजही जगात आहेतच की ज्यांना या असल्या वनस्पतीबद्दल काहीच ज्ञान नसतं. त्यांचा पटकन विश्वास बसत नाही या गोष्टींवर. आणि आपलं काम तेच आहे की लोकांना निसर्गाच्या ठेव्याबद्दल जागरूक करायचं, त्या लोकांना निसर्गाचं महत्व पटवून द्यायचं. ते मी करत राहीन आयुष्यभर. बस अजून काय पाहिजे. आणि बाळा मला सांग, तुझं शाळेत जाणं बंद यांनीच केलं ना? मला कळलं ते. तू सगळ्यात आधी शाळेत जाणं सुरू कर. हो, काही झालं तरी मी शाळा नाही सोडणार. ती होईल पुन्हा सुरू. माझी साधना आहे ती, मी शिकवणं नाही सोडणार. आमच्यातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तू चाटण द्यायला विसरू नकोस, दिवसातून 3 वेळेला. हो हो. येतो. अहो पण पोरीच्या काळजीपोटी तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणताय की हो तुम्ही. हा अच्छा, एवढ्या मोठ्या मोठ्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारताय, मग तुम्ही तुमच्या सूनबाईंना शाळेत का जाऊ देत नाहीये? आई काही उत्तर? अहो जे पवित्र काम तिने करायला हवं त्याला विरोध का करताय तुम्ही? म्हणूनच म्हणतोय भुवनेश्वरी बाई, तुमचा आणि माझा मार्ग वेगळा आहे. आज ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या मुलीचं सत्य माझ्या समोर आणलंय ना, थोडासा विचार करून बघा. काय होईल जेव्हा तुमचं सत्य तुमच्या मुलासमोर येईल?
निघायचं